नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, यावेळी आपण 70वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत. या 70 वर्षात अनेक घडामोडी झाल्या, काही चांगल्या काही वाईट, पण आपल्या महिलांचं स्थान मात्र उंचावत गेलं आहे. आज असं एकही क्षेत्र नाही जिथे आपली महिला, आपली सखी, आपली स्त्री नाहीये. अगदी उद्योग क्षेत्र सुद्धा. म्हणूनच आज याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे स्वातंत्र्योत्तर काळातील महिलांचे उद्योग क्षेत्रातील स्थान. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत जयश्री काळे. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. जयश्री काळे ह्या जागृती सेवा संस्था या पुण्यातील वस्ती पातळीवर व जवळपासच्या ग्रामीण भागातून शिक्षण, आरोग्य व व्यवसाय शिक्षण या क्षेत्रात गेली 18 वर्ष काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक व कार्यकारी विश्वस्त आहेत. तसेच भगिनी नवेदिता सहकारी बँक या पूर्णपणे महिलांनी स्वतःसाठी चालवलेल्या बँकेच्या संचालक म्हणूनही त्या काम करतात. 7 वर्ष त्यांनी त्या बँकेचं अध्यक्षपद सुद्धा भूषविलं आहे. आज आपण त्यांच्याकडून या विषयावर अधिक मार्गदर्शन करून घेऊया, माहिती करून घेऊया. परंतु कार्यक्रमातील तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 20. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी क्रमांक आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे स्वातंत्र्योत्तर काळातील महिलांचे उद्योग क्षेत्रातील स्थान. आणि आपल्याबरोबर आहेत जयश्री काळे मॅडम. मॅडम, पुन्हा एकदा आजच्या आपल्या सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. कारण आपण आपली चर्चाच करणार आहोत की स्वातंत्र्योत्तर काळातील महिलांचं उद्योग क्षेत्रातील स्थान. खरं या विषयावर आपण बोलताना नेमकं उद्योजक कोणाला म्हणायचं? बरोबर आहे, कारण त्याचा सगळ्यांना एक सारखाच अर्थ अभिप्रेत होणं हे आवश्यक आहे. तर माझ्या मते समाजात वस्तू आणि सेवा या अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देण्यासाठी काही जोखीम स्वीकारून केलेलं काम म्हणजे उद्योजकता. आणि ते करणारा तो उद्योजक. उद्योजकाच्या कार्यातून त्यामुळे निश्चितच अनेक रोजगार उत्पन्न झाले पाहिजेत. आणि म्हणूनच एका मोठ्या कंपनीचा वरिष्ठ अधिकारी जो मोठाले निर्णय महत्त्वाचे घेतो तो उद्योजक होऊ शकत नाही. तसंच केवळ स्वयंरोजगार करणाराही उद्योजक नाही. 3-4 घरी कामाला जाऊन पैसे मिळवणारी कष्टकरी स्त्री ही महिला उद्योजक म्हणता येत नाही. तेव्हा उद्योजकाचं हे आपल्या अर्थव्यवस्थेतलं आणि स्वातंत्र्योत्तर काळातल्या अर्थव्यवस्थेतलं स्थान हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यातून स्त्री उद्योजकांचं तर विशेष महत्त्वाचं आहे, कारण देशाच्या प्रगतीसाठी त्यातून खूप मोठा हातभार लागू शकतो. अगदी खरं. तुम्ही खरंच सांगितलं की उद्योजकता किंवा उद्योग हे आपल्याकडे चालत आलेलंच आहे, पण स्त्री उद्योजकता त्यांचं या उद्योग क्षेत्रातील स्थान हा खरंच खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण जसं आपण म्हणत होतो की पूर्वी स्त्री
चूल आणि मूल एवढ्यापुरतीच मर्यादित होती, पण आज हळूहळू हळू तिचं क्षेत्र विस्तारलं आहे. आज सगळ्याच क्षेत्रात तिने उंच भरारी घेतली आहे. अगदी आज आपण चर्चा करतोय उद्योग क्षेत्र, जिथे फक्त पुरुषांची मक्तेदारी होती, आज तेही तिथेही खरंय. स्त्री आहे. तुम्ही स्वतः एक उद्योजकता आहात, एक महिला आहात, एक सखी आहात आमच्या बरोबर. बरोबर. तुम्ही काय सांगाल? नाही, खरं आहे अगदी. पण आता आपण जसं म्हणालात की चूल आणि मूल हे तिचं क्षेत्र, बरोबर आहे, हे होतं. स्वातंत्र्यपूर्व काळात तर ते अगदी अधोरेखित केलं गेलं होतं. तरी देखील स्त्रियांमध्ये एक काहीतरी नवन करून पाहण्याची, त्याला अधिक ते उपयुक्त करण्याची, ते इतरांसमोर मांडण्याची एक उर्मी निश्चित होती. मग ते वेगवेगळे खाद्यपदार्थ असतील. आज आपल्या खाद्य संस्कृतीत इतके विविध प्रकार आहेत, त्याचं मूळ खरं तिथेच जातं. किंवा साधी बाळांसाठी एक अंगडी टोपडी वेगवेगळ्या आकाराची शिवणं असेल, किंवा खूप रंगीबेरंगी वेगवेगळ्या पॅटर्नचे स्वेटर, गोधड्या हे विणणं असेल, हे सगळं कौशल्य आपल्या महिलांच्याकडे होतं. खरं मला तिथेच एक छोटंसं तुम्हाला ह्या मुद्द्यावर राहण्याचं की खूप छान सांगितलं तुम्ही की जी अंगडी टोपडी मुलांची आहे किंवा खाद्य संस्कृती पूर्वीही आपल्या महिला करत होत्या, चांगल्या कौशल्याने करत होत्या, पण आज त्याला एक खूप छान मोठं स्वरूप प्राप्त झालंय. खरंच आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्याकडून. नाही, पूर्वी हे करत होत्या, परंतु व्हायचं काय, एक जे महिलांच्यावर जे अनेक बंधनं होती, त्यांनी ही अशी आणि अनेक बायकांकडे कौशल्य होती, तर ती सगळी त्यांच्या घराच्या चौकटीतच अडकून पडली होती. मला आठवतंय माझं लहानपण हे बेडेकर सदनमध्ये गेलं. तिथे बेडेकरांनी मसाले कसे सुरू केले या संबंधी एक हकीकत ऐकलेली आहे, ती इथे थोडीशी सांगते. 1910 साली बेडेकरांनी एक किराणा मालाचं छोटंसं दुकान गिरगावात घातलं. फारशी विक्री नव्हती. दुकानात हिंग, मिरी, लवंग, दालचिनी असे मसाल्याचे पदार्थ असायचे. बराच काळ न खपलेले हे पदार्थ त्यातले बेडेकर वहिनींनी घरातल्या घेतले, ते चांगले भाजले, त्याचं एक व्यवस्थित असं मिश्रण केलं आणि खलबत्त्यात कुटले, आणि तो मसाला बेडेकरांनी विकायला सुरुवात केली आणि तो लगेचच खपला. आणि त्याच्यानंतर 1917 साली बेडेकरांनी मसाले विकायला सुरुवात केली. मला वाटतं आज जे तयार मसाल्यांची एक जी मोठी उद्योग क्षेत्र निर्माण झालेलं आहे, त्याची मुहूर्तमेढी तिथेच लागली गेली. महिलांची जी हो. आणि त्यातनं एक दोन गोष्टी माझ्या मते अधोरेखित झाल्या, की बेडेकर वहिनींनी एक बाजारपेठेचा अंदाज घेऊन जी एक नेहमीचं मसाले विकत घेणं आणि ते विकणं, हे जे एक व्यापारी होती म्हणजे त्याची सिस्टीम, तर त्याच्यात थोडा बदल केला आणि जे जे वस्तू होत्या त्यालाच एक त्याच्यावर प्रक्रिया करून त्यातूनच एक विशिष्ट नाविन्यपूर्ण आणि अधिक उपयुक्त अशी वस्तू बनवली. म्हणजे थोडक्यात अलीकडे जी मॅनेजमेंटची म्हणजे विशेषतः आपल्या उद्योजकांच्या ह्याच्यात जे एक तंत्रमंत्र सांगितली जातात, एक म्हणजे की बाजारपेठेचा अचूक अंदाज घ्या आणि जेव्हा लागेल तेव्हा थोडं आपल्या व्यवसायात डायव्हर्शन म्हणजे जरा बदल करा थोडासा, किंवा तुमच्या असलेल्याच प्रॉडक्टमध्ये तुम्ही एक व्हॅल्यू ॲडिशन द्या. तर मला वाटतं हे दोन्ही तंत्रमंत्र तेव्हा ना बायकांनाही कुठेतरी त्यांच्या चाणाक्षपणामुळे अवगत होते, कुठलंही ट्रेनिंग न घेता. होय होय, एक उपजत शहाणपणामुळे म्हणा. अगदी खरं आहे. पण ज्येष्ठताई, मला विचारायचं आहे की स्वातंत्र्यानंतर म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातील महिलांचं स्थान याविषयी आपण बोलतोय, पण स्वातंत्र्यपूर्व काळातही आपल्या महिला उद्योग क्षेत्रात होत्या, त्यांच्याविषयी? होत्या ना, उद्योग क्षेत्रात होत्याच. आणि आत्ताच मी म्हटलं तसं, पण त्यावेळेला ज्या महिला उद्योग क्षेत्रात होत्या त्या अर्थात वेगळ्या प्रकारच्या आणि वेगळ्या वृत्तींनी जास्ती ज्या महिला होत्या त्या झपाटलेल्या होत्या आणि त्यांनी खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे. आणि हे जे काम केलेलं आहे
ते विशेषतः सोशल एंटरप्रिनरशिप म्हणजे ज्याला आपण समाज कल्याणकारी उद्योजकता असं म्हणू, त्या क्षेत्रात केलेलं आहे. आणि ह्याच्यात विशेषतः शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात हे काम झालेलं आहे. या स्त्रियांनी मोठी जोखीम उचलली, खूप मोठा धोका पत्करला आणि चांगल्या संस्था उभ्या केल्या. आता ह्याच्यात सावित्रीबाई फुले, मोठं नाव, हो, पंडिता रमाबाई रानडे, डॉक्टर रखमा राऊत यांची विशेषत्वाने नावं घ्यायला लागतील. रखमा राऊत यांनी बडोद्याच्या, सुरतच्या आणि बडोद्याच्या विभागात काम सुरू केलं आणि त्यांना लक्षात आलं की बायकांची बाळंतपण करत होताना अतिशय दयनीय स्थिती असते आणि अनेक बालमृत्यू होतात, स्त्रिया दगावतात बाळंतपणात. तर त्यासाठी त्यांनी त्या काळात एक सुरतमध्ये, मला वाटतं एक प्रश्न येतो. हा, आपण बोलूयास. आपण एक फोन घेऊया आधी. सतीश चव्हाण बोलतायत पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार, बोला. हा मॅडम, मला फायनान्स सखीमध्ये मॅडमला एक प्रश्न विचारायचा होता. आता आपला भारत देश स्वतंत्र होऊन 70 वर्ष पूर्ण झालीच आहेत, तर सरकार महिलांना व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी काय काय नक्की कुठल्या योजना आहेत त्याबद्दल मला विचारायचं होतं. बरं, धन्यवाद सतीशजी. खरं तर 70 वर्ष पूर्ण होतात आपल्याला आणि महिला उद्योजक, त्याच्यामध्ये सरकारचं खरंच खूप मोठं योगदान आहे. बऱ्याच अशा योजना आहेत जे सरकार पातळीवर सुरू आहेत महिलांसाठी. तुम्ही काय त्यांना सांगाल अजून? या योजना आहेत म्हणजे शासकीय पातळीवरच्या, परंतु आणि आता जर आपण पाहिलं तर राष्ट्रीयकृत बँकातनं पंतप्रधानांची मुद्रा योजना आहे किंवा तत्सम योजना आहेत. आणि त्याच्यात एक विशेष स्त्रियांसाठी बाब जी ठेवलेली आहे ते म्हणजे जरी स्त्रियांना आता वडिलोपार्जित संपत्तीत कायद्याने वाटा मिळत असला तरी अजूनही प्रत्यक्षात तसं काही होत नाही. स्त्रियांकडे जमीन जुमला नसतो आणि मग जेव्हा मोठं कर्ज उभारायची वेळ येते तेव्हा तारण द्यायला काही नसतं. म्हणून अशा ह्या विना तारणी कर्जाच्या काही चांगल्या आकर्षक योजना आहेत. परंतु थोडं असं होतं की एकूणच व्यवस्थेच्या थोड्या उदासीनपणामुळे त्या नेटानी महिलांपर्यंत पोहोचत नाहीत. तर अशा वेळी महिला संघटना किंवा महिलांच्या बाबत विशेष जागरूक असणारी जी मंडळी असतात किंवा स्वतः महिलांनी पुढाकार घेऊन स्वतः बँकेत जाऊन या संबंधी माहिती मिळवायला पाहिजे. अगदी खरं. खरं तर पुढाकार होऊन म्हणजे योजना अनेक आहेत, पण स्वतः 2 पावलं जसं तर सगळ्या क्षेत्रात आहेतच, पण जरा पुढे येऊन त्या योजनांची माहिती करून घेतली तर अधिक फायदा होऊ शकतो. आणि मी इथे एक मुद्दा म्हणून आणखीन सांगू इच्छिते की आमच्या भगिनी निवेदिता ही जी बँक आहे ही पूर्णपणे महिलांनी पण सर्वांसाठी चालवलेली बँक आहे आणि त्यामुळे महिलांना या बँकेत एक मोकळेपणा असतो. नाहीतर थोडंसं हल्ली ज्या एकूण बँकांचं स्वरूप आहे त्याच्यात सर्वसाधारण महिलेला जायला थोडं दडपण येतं, तसं या बँकेत अजिबातच येत नाही. मॅडम, तुम्ही सांगत होता की बँक महिलांनी महिलांसाठी चालवलेली, त्याविषयी सांगा. कारण मला असं वाटतं की महिलांवर कुठल्याही प्रकारचं दडपण न येता मनमोकळेपणाने तिथे त्या कर्ज घेत असतील किंवा त्यातूनच त्यांच्या छोट्या उद्योगाचं मोठ्या उद्योगात ते रूपांतर होत असेल. आम्हाला काय उदाहरणं काय सांगाल? आणि मगाशी मी सांगत होते की भगिनी बँक ही महिला उद्योजकांना विशेषतः कमी व्याजदरात कर्ज देते आणि एक बँकेची पद्धत ही अतिशय स्वच्छ, पारदर्शी आहे. म्हणजे जे काही कर्ज घेताना जी काही एक कागदपत्र लागतील किंवा जे काही हवं असेल ते बँकेतले आमच्या अधिकारी अगदी मोकळेपणाने त्या महिलेला समजून घेऊन तिचं शिक्षण किती आहे, तिचे एकूणच तिची कौटुंबिक स्थिती कशी आहे, त्या योगे तिला समजून घेऊन नुसतंच तिला कर्ज देत नाहीत तर त्याच्याबरोबर कर्जविषयक प्रशिक्षण आणि ज्ञानही देतात.
आणि या दृष्टीने बँक महिलांना विशेषतः एक प्रशिक्षण हा भाग देखील बँकेच्या एकूणच व्यवस्थापनात महत्वाचा आहे की याबाबत कर्ज कसं घ्यावं, त्याची परतफेड कशी करावी, किती घ्यावं, हे म्हणजे सुद्धा ह्याविषयी महत्वाचं सुद्धा आहे. महिलांना सगळं ज्ञान दिलं जातं, त्यांना समजून सांगितलं जातं. त्याविषयी आपल्याला खरंच अधिक जाणून घेऊया. परंतु आज आपला जो विषय आहे की महिलांचं उद्योग क्षेत्रातील स्थान, आज अजून आपल्या एक महिला उद्योजिका आपल्याबरोबर फोनद्वारे संपर्कात आहेत, डॉक्टर कालिंदी काळे. नमस्कार. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर कालिंदी काळे मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम करतात. कालिंदीजी, तुमचं सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत. थँक्यू. खरं तर तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सुद्धा आधी नोकरी करत होता, नोकरी सोडून महिलांचं उद्योग क्षेत्रातील स्थान याविषयी जर आपण बोलतोय, तुम्ही नोकरी सोडून एका उद्योगामध्ये उद्योगाची सुरुवात केली, काय सांगाल त्याविषयी? कारण एक मोठा निर्णय होता तो. हो, खूप मोठा निर्णय होता. पण तुमच्या मनामध्ये क्लॅरिटी असेल की तुम्हाला काय करायचंय, तर मला वाटतं तितका अवघडही नाहीये तो. अगदी खरं सांगायला गेलं तर इतर नवीन व्यावसायिकांना ज्या अडचणी येतात त्याच्यापेक्षा वेगळ्या, म्हणजे स्त्री व्यावसायिके म्हणून अशा काहीच अडचणी आल्या नाहीत. सर्वच नवीन व्यवसायांना प्रॉस्पेक्ट पर्यंत पोहोचायला लागतं, मलाही करायला लागलं. दुसऱ्या बाजूनी स्त्री व्यावसायिके म्हणून सवलती पण मिळाल्या नाही. आणि ऍक्च्युअली स्पीकिंग मला याचा आनंद वाटतो. लेव्हल प्लेइंग फील्ड आहे असं वाटतं मला. वा. कारण मॅनेजमेंट कन्सल्टन्सी या व्यवसायात खरं तर आपण म्हणू शकतो पुरुषांची मक्तेदारी आहे, पण जसं तुम्ही सांगताय की मनामध्ये क्लिअरिटी पाहिजे काय करायचं आहे, आणि विशेष सवलतीही काही तुम्ही न घेता हे सुरू केलं. अडचणी काहीतरी आल्या असतील किंवा त्याच्यावर कशी मात करायची? जसं मी आधी म्हणलं, ऍक्च्युली तुम्ही अडचणी हे मानण्यावर असतं. आता मी ज्या क्षेत्रात कार्यरत आहे ते ज्ञानावर चालतं, म्हणजे नॉलेज बेसवर चालतं. असे कितीतरी समव्यावसायिक आहेत की अनेक वर्ष खटाटोप करून त्यांना स्थैर्य आलेलं नाही. स्पेसिफिकली माझ्या बाबतीत म्हणलं तर आय हॅव बीन लकी, पण लकपेक्षाही बऱ्याच गोष्टी जमून गेल्या. श्रम करायची तयारी तर सगळ्यांची असतेच, पण बेसिकली जे पाहिजे ते म्हणजे आत्मविश्वास, फोकस, केपेबिलिटी बिल्डिंग किंवा स्वतःची क्षमता वाढवणं, एक धोरण असायला पाहिजे, स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. आणि ज्याच्यामध्ये सर्व महिला मागे राहतात ते म्हणजे जनसंपर्क, नेटवर्किंग. थोडंसं सविस्तर उत्तर दिलं तर चालेल? हो हो, बोला ना. एखादा पुरुष व्यावसायिक जसं आय एम ऑसम असं सहजपणे म्हणतो, तितक्या सहजतेने एखादी स्त्री स्वतःबद्दल बोलत नाही. हा आत्मविश्वास तिच्यामध्ये पाहिजे. सिमिलरली नवीन व्यावसायिकांची मानसिकता अशी असते की महिन्याच्या महिन्याला पगाराची रक्कम आपल्या खात्यात जमा होणार नाही, म्हणून कुठचंही छोटं मोठं काम करायची तयारी लोक दाखवतात. मी काय करू शकते आणि काय नक्की करणार नाही याच्यावरचा ठामपणा किंवा फोकस असणं गरजेचं आहे. मग मी जे करणार आहे त्याच्यासाठी कुठले कोर्स करून म्हणा किंवा अनुभव घेऊन किंवा कुठल्याही मार्गाने स्वतःची केपेबिलिटी किंवा क्षमता वाढवणं, याच्यासाठी सहसा स्त्रिया वेगळा विशेष वेळ काढत नाही, जे फार गरजेचं आहे. व्यवसाय सुरू केला की लगेच जादू घडत नाही, त्याच्या मागे धोरण लागतं. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह किंवा उद्दिष्ट ठरवायला लागतात, टप्पे ठरवायला लागतात, मार्ग आखायला लागतो. ही स्ट्रॅटेजी असणं पण फार गरजेचं आहे. अर्धवट किंवा सैरभैर धावत सोडणं याच्यामध्ये व्यवसाय होत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याच्यामध्ये स्त्रिया मागे राहतात ते म्हणजे नेटवर्किंग. नेटवर्किंग कुणाशी करायचं, कुणाला जाऊन भेटायचं, हे तुमच्या ऑब्जेक्टिव्ह वरती आधारलेलं असतं. तिथेही फोकस आणि स्ट्रॅटेजी फार गरजेची. खरंय. आपल्या सगळ्या ज्या अगदी उद्योग क्षेत्रातील महिला आहेत त्यांना काही संदेश द्यावासा वाटतो का? संदेश आर्थिक यशावरती फक्त फोकस करणं थोडं, व्यावसायिक असलं की तुम्हाला एक प्रिव्हिलेज असतो. आर्थिक यश, स्वतःची पत वाढवणं महत्वाचं आहे. पण जेव्हा तुम्ही व्यावसायिक असता आणि तुम्ही जर सामाजिक भानही ठेवलं तर एक स्वतंत्र व्यावसायिक म्हणून तुम्ही काहीतरी त्याच्यामध्ये पण साध्य करू शकता. स्वार्थाबरोबर परमार्थ साध्य करणं हे सोपं असतं. मला अगदी विचारलं गेलं तर खऱ्या अर्थाने वर्क लाईफ आणि सोशल रेलेव्हन्सचा बॅलन्स मी ठेवू शकले
याच्यातच मला सगळ्यात जास्त समाधान मिळतं आणि वा. तसं इतरही उद्योजकांना वाटायला हरकत नाही. अगदी खरं. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी संपर्क साधला आणि एवढी छान माहिती दिली त्याबद्दल खरंच खूप आभार. काय सांगाल जयश्री ताई? खूप खूप छान छान मुद्दे सांगितले की हो. नक्की काय असायला पाहिजे. बरोबर. क्लिअरिटी, धोरण, आत्मविश्वास या सगळ्या गोष्टींची गरज आहे. आपल्या बऱ्याच निश्चितच आहे. महिलांनी आपल्या महिलांनी दाखवून दिलेलं तर आहे. कारण की आज ज्या क्षेत्रात त्या ज्या पद्धतीने आज प्रगती करतायत, पण आता येऊ घातलेल्या महिलांसाठी खरंच हे खूप शिकण्यासारखं आहे. तुम्ही काय बरोबर आहे. सांगाल? नाही, मी आता त्याच एक महत्वाचं शेवटी म्हणाल्या की उद्योग आणि त्यातनं मिळणार एक त्यातलं एक सोशल इन्स्टिंक्ट, हे दोन्हीही मी पाहते. बरोबर आहे. तर मला तो एक धागा मी इथे आता पकडते. हो. कारण मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व काळात हा एक हे जे सोशल एंटरप्रिनरशिप किंवा जनकल्याणकारी उद्योजकता ही एक चांगल्या प्रकारे होती. आणि विशेष म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातही ही चांगल्या प्रकारे जोमानं महिलांनी जोपासली. हे थोडंसं मला विशेष आहे. विचारायचं की जनकल्याणकारी उद्योजकता हे जर आम्हाला स्पष्ट करून सांगा. हा, आता या उद्योगात उद्योगाची वाढ होण्याच्या दृष्टीनं जितकी आवश्यक गरज आहे तेवढा नफा मिळवणं जरुरीचं असतं. पण नफा मिळवणं हेच उद्दिष्ट नसतं. बरोबर. तर उद्दिष्ट हे समाजाचं काहीतरी भलं साधण्याचं असतं. आणि त्या दृष्टीने स्वातंत्र्याच्या नंतरही अनेक महिलांनी ह्याच्यात अगदी महत्वाचं योगदान दिलेलं आहे. म्हणजे झटकन समोर येणारी नावं जर घेतली तर ताराबाई मोडक आहेत. खरं आहे, त्यांचं केवढं मोठं कार्य आहे. हो ना. लीलाताई पाटील आहेत कोल्हापूरच्या. वनस्थळीच्या निर्मलाताई पुरंदरे आहेत. आणि एक चांगलं अभिरुची संपन्न विशिष्ट ध्येयवादानं सुरू केलेलं मिळून साऱ्या जणी हे मासिक चालवणं हे गेले आणि ते 25 वर्षापेक्षा जास्ती अशा विद्याताई बाळही आहेत. शिवाय तुम्ही जर म्हणालात की आरोग्याचं क्षेत्र घेतलं तर त्यात डॉक्टर राणी बंग ह्या खूप मोठं काम करतायत. नंतर तुम्ही जर उत्पादनाचं क्षेत्र घेतलं तर त्यात देखील महिलांना एकत्र करून त्यांना सक्षम करून उत्पादन करून घेणं हे सेवाच्या इला भट करतायत. तसंच अन्नपूर्णाच्या प्रेमा पुरव याबाबत काम करतायत. आणि लिज्जत पापडच्या महिला तर ह्या बाबतीत निश्चितच पुढाकार घेतात. एवढ्या सगळ्याच्या महिला आहेत, केवळ फक्त स्वतःचा नफा आणि तोटा एवढंच न बघता खरं तर त्याच्याबरोबरच आपली उद्योजकता आहे, त्याचबरोबर आपले स्थान तर टिकवतात, पण बरोबरीने हे समाज कल्याणकारी कामं सुद्धा करतात. जयश्री, तुम्ही तुमच्या त्या बँकेविषयी सांगत होता की महिलांच्या आणि जागृतीविषयी आम्हाला ऐकायचं आहे. कारण बऱ्याच छोट्या महिला उद्योजकता त्यातून घडतायत, तुम्ही घडवताय, काय सांगाल? आता म्हणजे प्रथम बँकेविषयी बोलते की ही मीनाक्षी दाढे या महिलेने सुरू केली. त्यांच्यात उद्योजकतेचं अतिशय मोठा बीज होतं, स्फुल्लिंग होतं. आणि त्यांनी सर्वसाधारण गृहिणीच होत्या आणि तर त्यांनी त्यांच्याच सारख्या गृहिणींना म्हणजे शीला काळे असतील, मीरा देशपांडे, नंतर सरला रेगे या अगदी गृहिणी होत्या, त्यांना आपल्या बरोबर घेतलं आणि एक बँक काढायचं स्वप्न बघितलं. आणि ही बँक सुरू झाली. आणि बँकेचा मूळ उद्देशच असा होता की एक बाबा जी गोरगरीब स्त्री आहेत किंवा गोरगरीब जी लोक आहेत त्यांना बँकेच्या एकूण क्षेत्रात आणावं, बँकिंगच्या. आणि यापूर्वी ही लोक ही सावकाराच्या आहारी जायची, जी ताबडतोब अकस्मात काही गरज लागली की त्यांना सावकाराकडे जाण्याशिवाय पर्याय नसायच्या. दुसऱ्या बँकातनं खूप कागदपत्र लागायची, यांच्याकडे ती नसायची, त्यांना कोणी उभंही करायचं नाही. कर्ज घ्यायला सावकाराच्या दारात जायचं आणि सावकार त्यांची पूर्णपणे लुबाडणूक करायचे. म्हणजे इतकं की दर महिन्याला अजूनही आम्ही पाहतो 15% व्याज दरमहा लावलं जातं. आणि त्याच्यासाठी सोन्याचे कितीतरी जास्ती किमतीचे दागिने ठेवून घेतले जातात. म्हणजे अगदी
कमी किमतीत हे सावकार ते दागिने जवळजवळ विकतच घेतात. तर त्या दृष्टीने सर्व महिलांनी एकत्र येऊन ह्यांना आपण ह्या सगळ्या जो गट आहे हा कमी उत्पन्न की जो सावकाराच्या आहारी गेलेला आहे त्यांना आपण बँकिंग शिकवून बँकेच्या एकूण खूप एक मोठी एक संकल्पना त्यांनी मनात मनात आणि धरली. सुरुवात केली. आपण आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. योगिता चव्हाण आपल्याशी बोलतायत घाटकोपरवरून. नमस्कार, बोला योगिताजी. हा मॅडम, महिलांना उद्योग क्षेत्रात मदत करणारी जी बँक आहे ती कुठे आहे आणि त्यासाठी कसं संपर्क करू शकतो या बँक? बरं, धन्यवाद योगिताजी. जयश्रीताई, जी आपल्या जी योगिता ताई ज्या आहेत त्यांनाही हे जाणून घ्यायचे. जसं तुम्ही सांगितलं की भगिनी निवेदिता ही जी बँक आहे की एक छोटी संकल्पना महिलांसाठी की खरंच त्यांना कुठे कर्ज बाहेरचे सावकारांची लुबाडणूक चालते त्या सगळ्या महिलांनी किंवा त्यांनी एकत्र येण्याची सुरू केली आहे. दुसऱ्या कोणालाही त्यात कर्ज घेता येतं? हो, हेच मी सांगत होते. ही महिलांनी सर्वांसाठी चालवलेली बँक आहे आणि बँकेचं एक वैशिष्ट्य म्हणजे इतर काही अशा ज्या महिला बँक आहेत त्यांनी ती रिझर्व्ह बँकेकडे महिला बँक म्हणून रजिस्टर केलेले आहेत आणि काही विशेष त्याचे फायदेही घेतलेले आहेत. परंतु भगिनी बँकेने महिला बँक म्हणून रजिस्ट्रेशन केलेलं नाही आणि त्यासाठी कुठले जास्तीचे फायदे किंवा सवलती या घेतलेल्या नाहीयेत. म्हणजे आम्ही सहकार क्षेत्रात इतर बँकांच्या बरोबरीनीच काम करतोय. म्हणजे जसं म्हणजे बाकीच्या ज्या योगिनी त्यांनी तो प्रश्न विचारला की त्यांनाही तिथे म्हणजे कोणालाही त्या बँकेमधून आपण कर्ज घेऊ शकतो आणि ही पुण्यामध्ये आहे. बँकेचं मुख्यालय हे पुण्यामध्ये आहे, पण बँकेच्या आता जवळजवळ 18 शाखा आहेत आणि बँकेचे महाराष्ट्रात पण विस्तार झालेला आहे. आणि त्या जिथे राहतात त्या कुठे राहतात ते मला कल्पना नाही. तिथे जवळपास निश्चितच बँक असणार आहे, ब्रँच शाखा, आणि तिथून त्या निश्चितपणे त्या शाखेत जाऊन तिथून काही जी त्यांना बँकिंग विषयक जे काही हवं असेल ते घेऊ शकतात. अगदी खरं. जसं मगाशी तुम्ही सांगितलं की उद्योग क्षेत्रामधील महिला काम करत पण जनकल्याण हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. जागृतीतर्फेही खूप काम चालतं त्याविषयी. हो, आता जागृती गेली 18 वर्ष ह्या क्षेत्रात आहे आणि सुरुवात जी झाली ती मुलींना शिक्षण देणं इथपासनं झाली. कारण पुढे उद्योग वाढवणं करणं ह्या सगळ्याला शिक्षण ही एक आवश्यक, अगदी पुरेशी नाही परंतु एक आवश्यक गोष्ट आहे. आणि असं लक्षात आलं की वस्ती पातळीवर या मुली शिक्षणात काही कारणाने शाळेत नापास झाल्या तर त्यांचे आई वडील तेवढ्याचीच वाट बघत असतात आणि मुलांना जरी थोडं झुकतं माप मिळालं तरी मुलींना शाळेतून काढून टाकलं जातं. मग लवकर लग्न, लवकर मुलं आणि परत मुलांच्या नशिबी तेच भोग. हे सगळं थांबवायचं असेल तर आपल्याला कुठेतरी ह्या मुलींची शाळा गळती होणार नाही हे पाहायला पाहिजे. या दृष्टीने आम्ही अभ्यास वर्ग घ्यायला सुरुवात केली. त्याच्याविषयी आपण थोडं ऐकूया. आपण आधी एक फोन घेऊया. बबन घोरपडे आपल्याशी बोलतात औरंगाबादवरून. नमस्कार, बोला. तुमचा प्रश्न. बोला, तुमचा प्रश्न विचारा सलग. मॅडम, माझा प्रश्न असा होता, सर्वसामान्य महिला ज्या आहेत ना त्यांना उद्योग करण्याची तयारी असते परंतु त्यांना पुढे हिंमत होत नाही. आपण जर कुठलं मार्गदर्शन दिलं ना तर उद्योग कसा करावा, काय करावा, त्याची हिंमत होत नाही. त्याच्यामुळे त्याला आपण काय मार्गदर्शन करू शकता का? धन्यवाद बबनजी. की खरंच त्यांनी सांगितलं की हा जो प्रश्न आहे की बऱ्याच महिला अशा असतात की त्यांना उद्योग करायचा असतो, ज्या स्थिरस्थावर आहेत, पुढे गेलेल्या आहेत, त्यांनी ते हिंमत घेऊन एक पाऊल पुढे केलेलंच आहे. पण आपल्या बऱ्याच सखी महिला अशा आहेत, उद्योग तर करायचं आहे, त्यांच्यामध्ये कौशल्य आहे पण हिंमत होत नाही. धाडसीपणा हा खूप महत्वाचा आहे, पण ते एक पाऊल उचलण्यासाठीचे जे तयारी असते, तुम्ही काय सांगाल सगळ्यांना? मी तर म्हणेन की हिंमत होत नाही ही महिलांना जे वाटतं ते खरं तर खरं नाहीये. महिलांमध्ये खूप मोठी हिंमत असते. अहो, बाळणपणाच्या वेदनांना जी महिला सामोरी जाते
ती नक्कीच त्यावेळेला कितीतरी मोठी जोखीम आणि धोका पत्करत असते आणि ती त्याला सामोरी जाते. त्यामुळे महिलांमध्ये हिंमतही असते, फक्त त्यावेळेला कोणीतरी त्यांना कुटुंबियांनी, त्यांच्या मित्रपरिवारांनी थोडासा जर टेकू दिला तर मला वाटतं त्या हे निश्चितच करू शकतात. आणि त्याच्यात ती सुरुवातीला एक थोडंसं असं असतं की एक आर्थिक तोशीच लागते, तर त्याबाबतही जर कोणी त्यांना अधिक आश्वस्त केलं तर महिला नक्कीच हे करू शकतील. एवढं घर जी सांभाळते, हो ना, आणि ह्याला काही फार मोठं धाडस लागत नाही. आणि आपल्याला वाटतं पुरुषांच्याकडे मोठं धाडस असतं, पण धाडसीपणाच्या नावाखालती पुष्कळदा असं होतं की पुरुषांमध्ये एक आक्रमक अशी जुगारी वृत्ती दडलेली असते आणि ती आपल्या महिला क्वचितच असते. आणि या उलट एक तोलून मापून जेवढं आवश्यक तेवढाच धोका पत्करणं हे जे एक उद्योजकतेसाठी अतिशय आवश्यक बाब असते ती महिलांच्यात भरपूर असते. आणि त्यामुळे महिला कधीच असं दुस्साहस मला वाटतं करत नाहीत. आणि म्हणून महिला जेव्हा उद्योगात पडते तेव्हा ती हळूहळू आपले हात म्हणजे हांतरून पाहून पाय पसरावेत म्हणण्याप्रमाणे ती हळूहळूच आपला उद्योग वाढवत जाते. एक आधी छोटे प्रकारचा करावा, मग हळूहळू तो वाढवत जावा. खरं तर जयश्रीताई आपण बघितलं ना तर म्हणजे आतापर्यंत जे मीडियामधून किंवा वाचनातून किंवा आपल्या आजूबाजूची उदाहरणं जर आपण बघितली तर असं मी तरी अजून कुठेच बघितलं नाही की एखाद्या महिलेने एक उद्योग सुरू केला आणि तिला त्यात अपयश आलंय. अगदी खरंय. खरं तर महिलेने अगदी छोटा उद्योग सुरू करून खूप मोठ्या उद्योगापर्यंत पोहोचलेल्या अनेक महिला आहेत. आणि मला इथे मुद्दामून सांगावंसं वाटतंय की आता बँकेत एक अनुत्पादक कर्ज हा सध्याचा खूप चर्चेचा विषय आहे. मोठाल्या नॅशनलाइज बँकातनं मोठाली कर्ज बुडलेली आहेत, मोठाल्या लोकांनी बुडवलेली आहेत. आणि ह्या उलट भगिनी निवेदिता बँकेत अनेक महिला आणि छोटी छोटी जी कर्ज घेतलेली आहेत ते घेऊन ती मोठी झालेली आहेत. पण बँकेतलं कर्ज वसुली ही खरोखरी उत्कृष्ट आहे. आणि गेली 17 वर्ष बँकेचं निव्वळ अनुत्पादित कर्जाचं प्रमाण हे 0% आहे. आणि त्यामुळे ही एक अतिशय महत्वाची बाब आहे. आणि ते हेच परत परत अधोरेखित करतं की जर छोट्या महिलांनी जर छोटीशी कर्ज घेतली आधी सुरुवातीला, मग हळूहळू मगाशी कालिंदी ताई आपल्या ज्या एक्सपर्ट होत्या त्यांनी सांगितलं तसं थोडंसं एक फोकस ठेवून आपला उद्योग वाढतच नेला आणि तशा महिला करतातच, तर निश्चितपणे त्यांचा उद्योग खूप मोठा वाढत जाईल. आणि उद्योग हा जो चालत नाही ह्या अशा केसेस महिलांच्या बाबतीत तरी बँकेकडे अत्यंत नगण्य आहेत. नगण्य, अभिमानाची गोष्ट आहे. नाही, प्रश्नच नाही. तुम्ही थोडंसं जागृतीच्या समाज कल्याण या विषयी सांगत होता. तर तेव्हा मी सांगत होते की म्हणजे अभ्यास वर्गातनं आम्ही सुरुवात केली. मी स्वतः तिथे गणित शिकवते, कारण गणित, इंग्रजी आणि शास्त्र हे जरा त्यातल्या त्यात अवघड वाटणारे विषय. पण जसजसं मुलं पास व्हायला लागली, मुली पास व्हायला लागल्या, तसं ज्या पुढे शिक्षण घेऊ इच्छितात त्यांना आम्ही पूर्णपणे सगळ्या प्रकारची मदत करतो. आता त्यातल्या काही आमच्या चांगलं नर्सिंगचं शिक्षण घेऊन स्वतःचा एक चांगला उद्योग म्हणजे नर्सिंग ब्युरो एका आमच्या मुलींनी काढलेला आहे आणि त्यातनं इतरांनाही कामं दिलेली आहेत. तर अशांना आम्ही मदत करतो. नंतर व्यवसाय शिक्षण हा एक मोठा त्यातला भाग आहे की ज्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायाची शिक्षण म्हणजे टेलरिंग असेल, कॉम्प्युटरमधलं टॅली असेल की ज्या योगे एक छोटंसं ऑफिस काढून त्याच्यात 3-4 जण ठेवून वेगवेगळी अकाउंट्स कीपिंगची कामं घेता येतात. किंवा एक आमचा आरोग्य साथी कोर्स आहे की ज्याच्यातनं एक खेड्यातली सुद्धा महिला ही एक तिच्याबरोबर आणखीन काही महिलांना घेऊन त्यांना रोजगार उत्पन्न करून देऊन एक प्राथमिक आरोग्यदायी काम असं करू शकते. खरं तर आता तुम्ही जी उदाहरणं देताय किंवा तुम्ही जे सांगता त्यातून एक मुद्दा प्रकर्षाने जाणवतोय की आपली जी महिला उद्योजकता आहे हे स्वातंत्र्यानंतर महिलांचं उद्योग क्षेत्रातील स्थान याविषयी आपण बोलतोय. त्यावेळेला तुमच्या या बोलण्यातून एक मुद्दा खूप छान अधोरेखित होतोय की ती केवळ एकटी नाहीये,
तर ती अजून आपल्याबरोबर 4 महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देते. खरंय. काय उदाहरणं पण तुम्ही मगाशी सांगत होता तीही आम्हाला सांगा. नाही म्हणजे ह्याचं अगदी एक सगळ्यात मी तर म्हणते मोठं उदाहरण म्हणजे आमची बँकच आहे. आज तिथे म्हणजे जवळजवळ तुमच्याकडच्या काही महिला ज्या छोट्या उद्योजकता आहेत तिथून काही त्यांनी मोठं सुरू केले. ते तर केलेलंच आहे, पण मुळात भगिनी निवेदिता बँक हाच एक लहानातून मोठा झालेला महिला उद्योग आहे. आणि त्याच्यात आज भगिनीमध्ये जवळजवळ 250 महिला काम करत आहेत. संचालक मंडळ सगळं महिलांचं आहे. आणि हा असा एक महिलांनी एकत्रितपणे येऊन चालवलेला आणि अतिशय यशस्वी केलेला उद्योग आहे. आज सहकार क्षेत्र पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की अतिशय पारदर्शी आणि स्वच्छ व्यवहाराची बँक म्हणून भगिनी बँकेचा गौरव होतोय आणि शासनाचं सर्वोत्कृष्ट बँकेचं पुरस्कार बँकेला मिळालेले आपण आहेत. आता असं म्हणू म्हणजे हाच एक मोठा आधी एक सगळ्यांसमोर ठेवण्याचं उदाहरण आहे. आणि महिला एक जे नेहमीच असतं की केलेला पुरुषांनी उठवलेला गैरसमज एक महिला एकत्र आल्या की एकमेकींशी भांडतात, तर ते तसं काही खरं नाही. हा बघा एवढ्या महिला एकत्र येऊन छान काम करतायत आणि मगाशी मी तुम्हाला उदाहरणं दिली किती ती तर. आणि महिला म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पुरुष उद्योजक जे आहेत त्यांच्या बरोबरीने स्त्री उद्योजकता ही काम करत म्हणजे महिलाही काम करत आहे. बरोबरीने नाही, मी तर म्हणेन एक सामाजिक भान अधिक ठेवून महिला काम करतायत. त्या आपल्या बरोबर इतर महिलांनाही पुढे घेऊन जात आहेत. हे एक विशेष आहे महिला उद्योजकतेचं. अगदी खरं. आपला एक फोन घेऊया. रंजना मंत्री आपल्याशी बोलताय दादरवरून. नमस्कार. नमस्कार, बोला. हा, मी रंजना मंत्री बोलते दादर. तर माफ करा, मी आता थोड्या वेळापूर्वीच टीव्ही ऑन केला आणि मला जयश्री काळेचं हे ऐकायला मिळालं. आणि स्त्रीचा उद्योगासंबंधी त्या सांगतायत. तर त्याच्यात मला थोडंसं माझा अनुभव 2 शब्दात सांगायचा आहे की मी घरच्या घरी ब्युटी पार्लरचं हे सुरू केलं होतं. म्हणजे तेव्हा माझ्या घरात सासू सासरे, आजी सासू, माझी मुलं हे सगळं सांभाळून मी माझ्या घरच्या घरी करत होते. आणि त्याच्यात छोट्या प्रमाणात करून पण मी हळूहळू पुढे गेले आणि त्याच्यात एक माझं नाव मी स्थापन करू शकले. तर म्हणजे स्त्री कधी अपयशी होत नाही हे जे तुम्ही व्यक्त केलं, तर तेव्हा म्हणजे मला खूप छान वाटलं आणि अगदी तुम्ही बरोबर सांगितलं. तर तेवढंच एक व्यक्त व्हायचं होतं. आणि दुसरं बचत गटासंबंधी काही तुम्ही सांगू शकत असाल ते थोडंसं विचारायचं होतं. बरं, धन्यवाद रंजनाताई. खरंच खूप छान की तुम्ही तुमच्या भावना इथे व्यक्त केल्या. अशा आपल्या बऱ्याच सखी आहेत, महिला आहेत की ज्यांनी छोटासा काहीतरी उद्योग सुरू केला, मोठ्या प्रमाणावर गेलेला आहे, खूप मोठी झेप घेतली आहे. त्याला एक फोन आलेला आहे, तो आधी आपण घेऊया. भारती आपल्याशी बोलतायत नागपूरवरून. नमस्कार. नमस्कार, भारतीशी बोला. नमस्कार मॅडम, मी जयश्री मॅडमचं ऐकते आहे आणि माझं यश गृह उद्योग आहे नागपूरला. आणि मी पण 4 लेडीजला म्हणजे माझं पण थोडक्यातूनच मी चालू केलेलं आहे, मोठं झालेलं आहे माझं पण. तर अजून असं प्रशिक्षण म्हणजे कुठे मिळतं का? की जसं आता मी पापडांचेच खूप प्रकार करते, पण इकडे कसं महाराष्ट्रामध्ये खानदेशात जसं आता नाचणी पापड वगैरे हा प्रकार आहे, तर हा इकडच्या लोकांना नाही जमत. तर त्या तिकडच्या सारखे पापड वगैरे असं इकडे आमच्या ना खूप मागणी असते, पण मग ते जमत नाही. तर असे प्रशिक्षण आहेत का कुठे? बरं, धन्यवाद भारतीजी. अशा आपल्या एक एक उद्योजक महिला पुढे येत आहेत, आपलं मनोगत सांगतायत, प्रश्न विचारतायत. काही तुम्ही काय सांगू शकाल का? बऱ्याच ठिकाणी असे ट्रेनिंग सेंटर्स असू शकतात. प्रशिक्षण देणारी केंद्र आहेत. एक महाराष्ट्र उद्योजकता विकास मंडळ जे आहे त्याच्यातही प्रशिक्षण मिळतात आणि विशिष्ट तुमच्या व्यवसायानुरूप अशी प्रशिक्षण मिळतात. तसंच एक इनसर्च ही जी पुण्यातली एक संस्था आहे, तर तिथे देखील एक व्यवस्थापन शास्त्रातली एक मूलभूत संकल्पना शिकवणारं या छोट्या महिला उद्योजकांसाठी किंवा मोठ्याही एक ट्रेनिंग प्रोग्राम घेतले जातात. आणि त्याच्यात सगळ्या ह्या ज्या टाइम मॅनेजमेंट, आपले अकाउंट्स कसे ठेवावेत, बँक प्रपोजल कसं लिहावं याबद्दलही मार्गदर्शन केलं जातं. आणि एक विशेष आता सांगते की पर्सिस्टंट ही एक जी मोठी IT मधली कंपनी आहे,
त्यांचे जे संस्थापक आहेत आणि मॅनेजिंग डायरेक्टर आनंद देशपांडे, त्यांनी आणि त्यांच्या फॅमिलीनी एक दे आसरा म्हणून फाउंडेशन सुरू केलेलं आहे. आणि त्याचा उद्देशच की हे जे छोटे उद्योजक आहेत किंवा नव्याने उद्योग सुरू करणारे आहेत त्यांना सर्व प्रकारचं मार्गदर्शन, म्हणजे आता ताई म्हणाल्या की ह्याचं मार्केटिंग काय करायचं, कसं करायचं, तर ह्याबद्दलचं मार्गदर्शन जे तुम्हाला हवं ते सर्व मार्गदर्शन आणि मदतही ही संस्था करते. तर अशा संस्था आहेत, त्यांना संपर्क करू शकता. बरोबर, अधिक माहिती करून घेऊ शकतो. हो हो. खरं तर जयश्री ताई, अशी कोणती कारण आहेत की ज्याच्यामुळे आपल्या स्त्री या उद्योजकतेकडे वळतात असं तुम्हाला वाटतं? आता कारणं ही वेगवेगळी आहेत. ती त्या स्त्रीचा आर्थिक गट कुठला आहे, तिचं शिक्षण किती आहे, तिच्या कुटुंबातली मानसिकता कशी आहे, या अनेक कारणावर ती कशासाठी उद्योग क्षेत्राकडे वळली आहे हे अवलंबून असतं. कारणं अनेक आहेत, आपण थोडी ती कारणं बघा. एक फोन आलेला आपल्याला. जयश्री अय्यर आपल्याशी बोलताय दापोलीवरून. नमस्कार. नमस्कार. बोला. हा, मला एक विचारायचं. नमस्कार. मी हे विचारू इच्छिते की मी छोट्या प्रमाणात काजू प्रक्रिया उद्योग चालू केला होता आणि त्याच्यानंतर जे आहे मी तो मोठ्या प्रमाणात चालू केला. हॅलो. हा, बोला. आणि मला आता हे विचारायचं, मला बँकेच्या याच्यामुळे मला प्रॉब्लेम येतो आहे, तर त्याच्याबद्दल काही करू शकतात का? कारण याच्यामध्ये कसं रॉ मटेरियल साठी इन्व्हेस्टमेंट मला जास्त लागतं. बरं, धन्यवाद जयश्री ताई. मगाशी खरं तर तुम्ही मार्गदर्शन केलेलंच आहे, पण अगदी त्यांना थोडक्यात काय सांगू शकाल? कारण की बऱ्याच ठिकाणी आपल्याला लोन वगैरे उपलब्ध असतात. हो, आता त्या म्हणाल्या की बँकेमुळे मला काही प्रॉब्लेम येतोय, ते निश्चित त्या प्रॉब्लेमचं खरं स्वरूप कळल्याशिवाय असं सांगता येत नाही. परंतु तरी मी म्हणेन या बाबतीत मी मगाशी जे आपल्याला 1-2-3 संस्था सांगितल्या, दे आसरा किंवा इव्हन भगिनी बँकेत देखील आपण जर कधी येऊन भेटलात आणि आपल्याला निश्चित काय अडचण आहे ही मोकळेपणाने सांगितली तर त्यातून मार्ग काढता येईल आणि योग्य असं मार्गदर्शन आणि मदत करता येईल. जयश्री, आपण ह्या मुद्द्यावर बोलत होतो की अशी अनेक कारणं असतात ज्याच्यामुळे स्त्रिया उद्योजकतेकडे वळतात. हो, आता साधारण निम्न आर्थिक गटातील स्त्रिया या एक कुटुंबाची आर्थिक गरज भागवण्यासाठी उद्योजकतेकडे वळतात. आणि मला असं लक्षात आलंय की त्यातल्या काही स्त्रिया तर नंतर हा उद्योग इतका वाढवतात आणि चांगल्या प्रकारे करतात की त्यांच्या पुढच्या पिढ्याही या उद्योगात येतात. अगदी एक तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगते. हलीमा शेख या बाई, नवरा आजारी झाला, अंथरुणाला खिळला, अगदी साधारण परिस्थिती, तोही उत्पन्न कमावेना, घरी 5 लहान मुलं, तर कसं काय करायचं आणि घर सोडूनही जाता येईना कारण नवरा घरी होता. अशा वेळेला तिथेच एक जवळ कोपऱ्यावर जाधवबाईंची एक भाजीची गाडी होती आणि त्या हलीमा त्यांना नेहमी एक दिवाळीत एक छानसा आकाशकंदील भेट म्हणून द्यायच्या. तर त्यांनी त्यांना सुचवलं की अगं तुम्हाला आकाशकंदील का नाही करून देते 2 डझन, मी ते विकून देते तुला, बघूया काय होतंय. आणि हलीमाताईंनी दिवाळीतले आकाशकंदील करून दिले. दिवाळी आलेलीच होती तोंडावर आणि त्यांनी बनवलेले सुबक सुंदर आकाशकंदील अगदी ग्राहकांच्या पसंतीस उतरले आणि तिथून सुरुवात झाली. आणि मला खरोखरी इतकं हे सांगायला आनंद होतोय की यांनी आज या हलीमाबाई आकाशकंदील, सजावटीचं साहित्य, शोभेच्या वस्तू असं सर्व सामान पुण्यातल्या रविवार पेठेतल्या घाऊक बाजारात विकतात. एक छोटंसं त्यांनी जे सुरू केलेलं ते त्यांनी एवढं वाढवलं रूपांतर आणि त्याच्यात आता त्यांची 2-3 मुलंही सामील आहेत. समोर त्यांच्या आज 3-4 टेम्पो आहेत. आणि विशेष म्हणजे हे सांगते मी, त्यातलं सगळ्यात विशेष त्यांनी त्यांच्या सारख्या वस्तीतल्या जवळजवळ 150 बायकांना त्या आपल्या व्यवसायातून चांगला रोजगार मिळवून देत आहेत. म्हणजे खरं तर हे खूप जे उदाहरण आहे सुरुवातीला किती छोटं वाटत होतं पण आता ते केवढं मोठं झालेलं आहे. त्यांना पुरस्कारही मिळालेले आहेत याच्याबद्दल. वा,
खरं तर आजचा जो आपला विषय होता तो खरंच खूप मोठा विषय आहे, पण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे की स्वातंत्र्योत्तर काळातील महिलांचं उद्योग क्षेत्रातील स्थान. आपण खूप छोट्या छोट्या उदाहरणं बघितली, चर्चा बघितली की त्यातून छोटा उद्योग किती मोठ्या प्रमाणावर महिलांनी सुरू केले आणि त्यात यशस्वी झालेले आहेत. आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook/sakhisayadri.dd. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत ईमेलद्वारेही पोहोचवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. मॅडम, खरं तुम्ही इथे आलात आणि एक महिला काय करू शकते आणि कशा पद्धतीने ते केलं पाहिजे आणि ज्या करत आहे त्या सगळ्यांना जे खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आपल्यालाही आभार. एक महत्वाचा विषय आपण अनेकांच्यापर्यंत पोहोचवलाय त्याच्याबद्दल. हां, खरंच तुमची अनुमती घेण्यापूर्वी आपला उद्याचा सखी सह्याद्रीचा विषय काय आहे ते बघूया. आधी उद्याचा आपला विषय आहे अवयवदान जीवनदान. जागतिक अवयवदानानिमित्त विशेष कार्यक्रम आणि सहभाग आहे डॉक्टर विजय सुरासे. भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.